नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता ईश्वरीने लावण्य आणि त्याचबरोबर अर्णवसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन अरेंज केलेलं असतं। आता हे सर्व काही कशामुळे केलेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे। ती आजीची काळजी घेण्यासाठी काम करत असते आणि आजीचं असं स्वप्न असतं लावण्य आणि अर्णवचं लवकरात लवकर लग्न व्हावं, म्हणूनच त्यांनी ईश्वरीला हा टास्क दिलेला असतो। आणि अरेंबो जे काही कॉफी शॉप आहे तिथे तिने खूपच मोठी डेट त्या दोघांसाठी अरेंज केलेली असते। खरं तर सुरुवातीला जी काही लावण्य आहे तिला हा प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजेच की ही माझ्यासाठी एवढं सगळं काही का करत आहे। आता इव्हिनिंगच्या वेळेस अर्णव ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि अंजली हॉलमध्येच फुलं घेऊन बसलेली असते। तेव्हाच आता ईश्वरीला प्रश्न पडतो, अर्णव सर येतील का? सगळी तर अरेंजमेंट मी केलेली आहे। तेव्हा ती अर्णवला कॉल करत असते आणि कॉल केल्यावर विचारत असते, अर्णव सर तुम्ही किती वाजेपर्यंत याल? तेव्हा अर्णव तिकून बोलत असतो, मी येणार नाही। तेव्हा पुन्हा ईश्वरीचा तोच, उशीर होणार आहे का? अर्णव तिला म्हणत असतो, मी येणार नाही म्हणजे मला उशीर होत नाही किंवा मी येणारच आहे असा तर अर्थ होत नाही ना। असं म्हणूनच तो फोन कट करत असतो आणि आता वर जाण्यासाठी निघालेला असतो। तेवढ्यातच अंजली त्याला पुन्हा टोकते आणि म्हणत असते, काय रे कोणाचा फोन होता? त्यावर तो म्हणत असतो, मी बोललो ना, मग तरी विचारायला पाहिजे का तुला? आणि त्याचबरोबर ती वाट बघत असेल, अरे जा ना, कशासाठी बोलवलंय तर? तुला कसं माहिती? अरे आत्ता सर तू तिला बोलत होतास ना उशीर होणार आहे किंवा मी येणार नाही वगैरे वगैरे। काय करतो, जातो, ये ना जाऊन, फुलं घेऊन जातोस का? नेणार असलंस तर सांग, मी काही कोणाला सांगणार वगैरे नाहीये। मुद्दामूनच अंजली त्याची खेचत असते आणि नेतो, तुला जर फुलं घेऊन जायचे असले तर तू नक्कीच हा बुके घेऊन जाऊ शकतोस। आता अर्णव खोलीमध्ये आलेला असतो तर इकडे मात्र अंजली त्याच विचारामध्ये हरवलेली असते। ती म्हणत असते, हा नक्कीच जाणार, मला खात्री आहे। आता अर्णवला ईश्वरीनं ज्या पद्धतीनं आमंत्रण दिलेलं असतं किंवा बोलवलेलं असतं ते शब्द त्याला आठवत असतात आणि तेव्हा त्याला असं वाटत असतं, मला विश्वासच बसत नाही, त्या मिस इंदोरने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, माझ्यासाठी सरप्राईज अरेंज केलेला आहे। हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे। खरंच त्या आईस्क्रीममुळे तिला थोडंसं गिल्ट वाटत असेल म्हणून सॉरी बोलायचं असेल का? पण हे जर प्लॅन तिनं लावण्यासाठी केलेलं असेल तर? पण ठीक आहे, बघूयात तर जाऊन काय आहे तर। तिनं खरंच माझ्यासाठी सॉरी म्हणायचं का तिला? पण तिनं माझ्यासाठी प्लॅन अरेंज केलाय एवढा मोठा, ते मला हजमच होत नाही। काय असेल सरप्राईज? आता इकडे मात्र ईश्वरीने खूपच सुंदर तयारी केलेली असते, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सेट केलेली असते आणि बढिया म्हणत असते। आता अगदीच हटके स्टाईलमध्ये लावण्याची तिथे एंट्री झालेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरी तिला पाहत असते। आता मात्र तिथे आल्याच्या नंतर ईश्वरी बोलत असते, सगळं काही लावण्य मॅडम सेट आहे, मला जे करायचं होतं ते मी केलेलं आहे, पण आता इथून पुढे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं हँडल कराल, काय कराल, इथून पुढची जिम्मेदारी पूर्ण तुमची आहे। त्यावर आता लावण्य म्हणत असते, हो ते तर सगळं होणारच आहे, तुला काळजी करण्याची काही गरज नाहीये। आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती मनातच बोलत असते, फायनली आज मी अर्णवला प्रपोज करणार आहे, असं म्हणून आता ईश्वरी तिथून निघून जात असते। आता ज्या ठिकाणी अर्णवला बोलवलेलं असतं अर्णव त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो। अर्णव तिथे आल्याबरोबरच तो लावण्याला समोर पाहतो। लावण्य सुरुवातीला पाठमोरी बसलेली असते आणि एवढं सगळं डेकोरेशन केलंय, एवढं सगळं प्लॅनिंग केलंय, माझ्यासाठी केलंय आणि ते सुद्धा मिस इंदोरने केलंय, ही गोष्ट त्याला थोडीशी पटत नसते, म्हणून तो एक एक पाऊल पुढे जातो। पुढे गेल्याच्या नंतर पाठमोरी बसलेली लावण्य त्याला दिसते आणि तो चकितच होतो आणि तो म्हणत असतो, लावण्य तू इथे? आता मात्र लावण्यावर तर त्याचा काहीच परिणाम झालेला नसतो, तिच्यासाठी अर्णवाला ही सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यामुळे ती लगेचच उठून उभी राहते आणि म्हणत असते, अर्णव मला माहीत होतं तू नक्कीच येशील म्हणून तू आलास, बघ तुझ्यासाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन मी अरेंज केलेला आहे। पण जेव्हा तिथे अर्णव जातो तेव्हा मात्र त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर निघालेला नसतो, तो तिच्याशी काहीही बोलत नसतो, फक्त आणि फक्त इथे लावण्य बोलत असते। अर्णवला तर आतापर्यंत ईश्वरीचा प्रचंड राग आलेला असतो। तेव्हा आता लावण्य अर्णवचा म्हणजेच यारचा हात हातामध्ये घेते आणि त्याच्यावर असलेलं प्रेम ती व्यक्त करत असते। अर्णव
खूप जास्त रागात येत असतो. जसं जसं तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात तसं तसं याचा राग वाढतच चाललेला असतो. तेव्हा आता जी काही लावण्य आहे ती अर्णवच्या गालावर हात ठेवत असते आणि अर्णव लगेचच तिचा हात झिडकारून देत असतो. आणि जेव्हा लावण्या त्याला प्रपोज करते तेव्हा तर त्याला प्रचंड राग येत असतो आणि राग आल्यामुळे तो काहीच बोलत नाही. काहीच न बोलता तो तसाच तिथून निघून जात असतो. आता हा असा का निघून गेला हा प्रश्न लावण्याला पडलेला असतो. हा माझ्याशी एक अक्षरही बोलला नाही, हा माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि तसाच निघून गेला. आता ईश्वरी सगळं काही अरेंज करून सगळं काही मार्गी लावून घरी पोहोचलेली असते आणि घराला पाहते तर कुलूप असतं. स्वतःकडे किल्ल्या असतात म्हणून स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडते. आता ही लोक कुठे गेली? मोबाईल पाहते फोन करण्यासाठी तर त्यांचा मेसेज आलेला असतो आणि त्यांचा मेसेज पाहिल्याच्या नंतर ती लोक फिरायला गेलेली आहेत ही गोष्ट क्लिअर होते. आणि फिरायला गेलेली जी माणसं आहेत तेव्हा मात्र ईश्वरी एकटीच घरामध्ये असते. तेवढ्यातच अर्णव दारावर टकटक आवाज देत असतो आणि अर्णवला आत्ता या ठिकाणी इथे पाहून तिला धक्काच बसतो. अर्णवने जिथे असायला हवं तो तिथे नाही, तो इथे काय करत आहे? आणि त्यासोबतच इथे त्याच्या चेहऱ्यावर एवढा राग हा स्पष्टपणे तिला दिसत असतो. तेव्हा ती त्याला म्हणत असते, अर्णव सर तुम्ही इथे? तेव्हा तो बोलत असतो, मग कुठे असायला हवं? तेव्हा ती म्हणत असते, तिकडे लावण्य मॅडम एकट्याच? तेव्हा तो बोलत असतो, तू मला वेड्या समजलेस का? आणि मी तिच्यासोबत का असावं? तुझी हिंमत कशी झाली आमच्यासाठी एवढं मोठं प्लॅन अरेंज करायची? आणि त्यासोबतच तुमचं काय चाललेलं आहे? तेव्हा आता ईश्वरी बोलत असते, हे बघा अर्णव सर तुम्ही माझं ऐकून घ्या. मी ह्या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत, कशासाठी केलेल्या आहेत हे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे. त्यावर आता ईश्वरी बोलत असते, हे बघा मला आजीने सांगितलं होतं तुम्हा दोघांसाठी हे सरप्राईज प्लॅन अरेंज करायला. आजीकडे फक्त मी त्यांना खुश करण्यासाठी आणि आजीनं दिलेलं काम व्यवस्थित करण्यासाठी मी हे सगळं काही केलेलं आहे. तेव्हा आता अर्णव खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो, आजी 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 आणि ईश्वरी तुम्हा दोघी जे बोलाल तेच मी करायला हवं का? मी काही बाहुला आहे का तुमच्या तालावर नाचायला? आणि त्यासोबतच इकडे मात्र ईश्वरी त्याला बोलत असते, सर प्लीज तुम्ही ऐकून तरी घ्या. आता मात्र आतापर्यंत लावण्य आणि त्याचबरोबर अर्णव घरी आलेले नाही म्हणून आजी काळजीत असतात आणि त्या अंजलीला म्हणत असतात, लावण्य आणि अर्णव आणखी घरी कशी आले नाही ग, किती उशीर झाला? तेव्हा अंजलीला धक्काच बसतो. ती म्हणत असते, काय तू अर्णव आणि लावण्याला सोबत पाठवलंस? तेव्हा आजी म्हणतात, हो मग कोणाला पाठवायचं होतं? तेव्हा अंजली म्हणत असते, अगं मला वाटलं तू चिंटूला आणि ईश्वरीला सोबत पाठवलंयस. अगं तुला माहीत नाही का त्यानं सांगितलंय ना त्याला लावण्या आवडत नाही. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं भेटीगाठी वाढल्या, संवाद वाढला तर वाढेल प्रेम, होईल प्रेम. तेव्हा अंजली म्हणत असते, अगं असं बोलून थोडी ना प्रेम होतं, त्यांनी स्पष्ट सांगितलंय ना आजी. तेव्हा दोघींचंच थोडंसं वाजलेलं असतं. आता मात्र मध्येच राकेश पडत असतो आणि तो म्हणतो, तुम्ही जरा दोघी शांत होता का? तेव्हा अंजली म्हणत असते, मी शांतच आहे. तेव्हा लेडी डॉन म्हणजेच आजी म्हणत असतात, ही आणि शांत दिसते तुम्हाला? तेव्हा आता अंजली म्हणत असते, नाही आजी तू हे खूपच चुकीचं केलेलं आहेस. आता चिंटू किती चिडेल आणि कसा रिॲक्ट होईल हे पाहणं खूप जास्त काळजीचं असणार आहे. आता मात्र इथे अर्णव बोलत असतो, मला त्या मुलीसोबत लग्न करायचं नाहीये आणि माझ्या मनात काय आहे, मला कोणासोबत लग्न करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही कधीच काही विचार करणार नाही आहात का? तेव्हा आता ईश्वरी सुद्धा बोलत असते, ती मुलगी श्रीमंत आहे, देखणी आहे, त्याचबरोबर तुमच्या स्टेटसला शोभणारी आहे. तेव्हा अर्णव बोलत असतो, पण प्रेमाचं काय? माझं तिच्यावर प्रेम अजिबातच नाहीये, त्यामुळे मला तुम्ही अजिबात कन्व्हिन्स करू नका. आणि असं म्हणूनच तो रागातच ताडकन तिथून निघून जात असतो. आता अर्णव गेला त्याच दिशेला ईश्वरी डोळे मिट लावूनच पाहत असते. तिला कळत नसतं आता ह्यांना कसं समजावं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगाव्यात. इथे मात्र आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये जबरदस्त असा एपिसोड होणार आहे आणि तो म्हणजेच की आता ईश्वरी तिच्या आईशी झालेला प्रकार सगळा काही शेअर करत असते आणि त्यावर काही सोल्युशन मिळतं का याचा विचार करत असते. तेव्हा तिची आई म्हणत असते, सरळ सरळ काय कर, तू अर्णवकडे जा आणि माफी माग आणि हा विषय इथे संपून टाक. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो आई हे तर एकदमच बढिया होईल. मी आता उद्याच गेले का पहिले अर्णव सरांकडे जाईल आणि अर्णव सरांची खरंच मी बोलून माफी मागेल, कारण जबरदस्तीचं नातं त्यांच्यावर लादून ना त्यांचा फायदा ना माझा फायदा, उलटच नाती जास्तच बिघडवतील असं ईश्वरी तिच्या आईला सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. नेहमीप्रमाणेच ईश्वरी आवरून तिच्या कामाला निघालेली असते. पण अर्णवने खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो. घरातली सर्व व्यक्ती इथे जमा झालेली असतात आणि तो बोलत असतो, आत्ता
आतापर्यंत आजीची काळजी घेतलीस त्यापासून मनापासून धन्यवाद, पण आता तुला मी ह्या नोकरीवरून कायमचं काढून टाकत आहे. तुला ही नोकरी आणि इथे आजींची काळजी करण्यासाठी जॉब करायची काहीच गरज नाही. आता अर्णवचा हा निर्णय ऐकल्याच्या नंतर मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसत असतो आणि सोबतच आता खरं तर ईश्वरीला सुद्धा नोकरीची गरज असते आणि आजीला त्याचबरोबर आता अंजलीला सुद्धा असं वाटत असतं की नाही, ईश्वरी इथं असणं किती गरजेचं आहे. पण अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीने काल केलं त्याबद्दल खूप राग असतो आणि तो खूपच जास्त चिडलेला असतो आणि त्या सर्व गोष्टीमुळे इथे त्यानं ईश्वरीला कामावून काढण्याचे आदेश दिलेले असतात. तर प्रेक्षकांना कसा वाटला भाग, आता पुढील भागामध्ये खूपच जास्त रोमांचक असं होणार आहे आणि ते म्हणजेच की ईश्वरीला कोण थांबवेल आणि त्यासोबतच आजीचा निर्णय काय असेल पाहूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.